मोठी यात्रा म्हणून खंडेरायाच्या माळेगावकडे बघितल्या जाते आणि आपण बघितलं की या महाराष्ट्रामध्ये खुल्या मंचावर नवनी महोत्सव होणारं त्या महाराष्ट्रातलं एकमेव माळेगाव आहे. महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध असे संच या यात्रेच्या निमित्तानं आपण बोलवतो आणि मायबाप रसिकांची करमणूक करण्याचा, त्यांना कुठेतरी एक वेगळा विरंगुळा मिळावा ही भावना गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समितीनं राबवलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता लावणी महोत्सव अतिशय उत्साहामध्ये सुरू आहे. महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध असे संच या ठिकाणी आलेले आहेत आणि मला वाटतं की त्यांचं कलेचं सादरीकरण मोठ्या उत्साहानं या ठिकाणी नागरिक घेत आहेत आणि केवळ 1-2 जिल्ह्यामधूनच नाही तर पूर्ण मराठवाडा, शेजारचं कर्नाटक राज्य असेल, तेलंगणा राज्य असेल, इथून देखील अनेक लोक या यात्रेसाठी येतात. या भागाचा आमदार म्हणून मी इथं येणाऱ्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. ही गोष्ट खरी आहे की आपण जर बघितलं की तमाशाचे जे फड आहे म्हणजे लोकनाट्याचे, या महाराष्ट्रात जवळपास 40-45 फड होते पण दुर्दैवानं आता फक्त 9 फड शिल्लक राहिले. मराठी नाटकाला ज्या पद्धतीनं शासन प्रयोगावर अनुदान देते त्याच धर्तीवर त्या तमाशा मंडळालाही अनुदान दिलं पाहिजे, माझी भूमिका आहे. मी निश्चितपणानं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे मागणी करेल आणि मला खात्री आहे की कलाकाराचा सन्मान हे सरकार करेल. साहेब सीएम डीसीएम येणार होते माळेगाव यात्रेमध्ये, सीएम डीसीएम माळेगाव यात्रेला येणार होतं. नाही, असं आहे की मी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलेलं होतं, परंतु देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय मनमोहन सिंग साहेबांचं दुःखद निधन झालं आणि ज्यामुळं दुखवटा 7 दिवसाचा जाहीर केला आणि सगळे कार्यक्रम लांबले. कदाचित त्या तारखेमुळं ताळमेळ जमला नसावा, पण येणाऱ्या काळात या यात्रेच्या वैभवासाठी निश्चितपणानं ते मदत करतील अशी मला आशा आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.